नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का चालू घडामोडीची स्ट्रॅटेजी बघणार आहोत। 2025 साठी नेमकी काय असली पाहिजे आणि आपल्याला या 15 पैकी मिनिमम 9 ते 10 मार्क कसे घेता येईल ते सुद्धा सिलेक्टिव्ह वाचून आणि त्याचा आपण नाही का सुरुवातीला आपण जे PIQ आलेले आहे ते बघणार आहोत आणि आपण नक्की त्या पुस्तकातून नक्की कोणत्या गोष्टीवर कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे आज ते तुम्हाला क्लिअर होणार आहे। तर आज बघूया आपण नाही का सर्वप्रथम ज्यावेळेस आपण चालू घडामोडीचा अभ्यास करत असतो त्यावेळेस काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, जसे की बा मागील प्रश्नाचा ट्रेंड पाहणे जेणेकरून आपल्याला सोपं जाते की बा कोणत्या म्हणजे प्रश्न जास्त येतात, जसं कृषी, पर्यावरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्ध अभ्यास, त्यानंतर राजकीय घडामोडी असेल तर घटना दुरुस्ती असो, नेमणुका असो, असं तुम्हाला दिसणार आहे। म्हणजे तुम्हाला नाही का सोपं जाईल की बा कोणत्या टॉपिक सिलेक्ट करायचा। पहिल्या पेज पासून जाणं टाळायचं आहे कारण की आपल्याला सिलेक्टिव्ह वाचायचं आहे। त्यानंतर मार्क देणारे टॉपिक निवडणे, त्याच्यानंतर मिनिमम बुक ठेवणे म्हणजे कसं असते, जसे की बा आपल्याला 3-4 पुस्तक असतात चालू घडामोडीचे, आपण 3-4 आणतो, हे करायची नाही। तर मी नाही का जे वाचत होतो ते सिम्प्लिफाईड वाचत होतो, कोणी पृथ्वी परिक्रमा वाचते तर मी सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचा सोर्स सांगेन, चांगला आहे, प्रश्न सुद्धा येतात त्यामधले, नक्कीच तुम्ही ते वाचू शकता। मिनिमम बुक ठेवायचं आणि मॅक्झिमम रिव्हिजनकडे कल असला पाहिजे, तेव्हाच यामध्ये आपण चांगले मार्क घेऊ शकतो। आणि एक लक्षात ठेवा, खूप जास्त वाचा लागते बा करंटचं मार्क मिळत नाही, आउट ऑफ क्वेश्चन असतात, असा गैरसमज असते आपल्याला, ते नक्कीच दूर होईल आजच्या या लेक्चरमधून। कारण की काही नाही, आपल्याला मिनिमम वाचायचा आहे आणि कमी वाचून नाही का परफेक्ट वाचायचा आहे, याच्यावर लक्षात ठेवा। त्यानंतर डेली घेणे याला, कारण की आपल्याला एक विषय म्हणून 15 मार्काचा आहे, जसा सायन्स आहे, इतर विषय आपण जसे करतो तसे आपण या करंटला बघत नाही, फक्त लास्ट करतो, परंतु लास्ट 45 दिवसात सुद्धा आपण यामध्ये मार्क घेऊ शकतो, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। डेली घ्यायचं, याला जवळपास दीड घंटे तरी घ्यायचं कारण विषय म्हणून घेतला तुम्ही याला एक, आणि आपला वीक पॉईंट आहे बा यामध्ये आपल्याला प्रश्न येणार नाही केलं तर नक्कीच आपण नाही का याच्याकडे का चांगल्या पॉझिटिव्ह अप्रोचनं बघणार आणि मिनिमम मार्क घेणार। नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहे। त्यानंतर सिम्प्लिफाईड पब्लिकेशन घेणे, आणि एक लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न विचारला होता का मागील किती वर्षाचे घ्यायचं बा करंट अफेअर, तर 1 ते 1.5 वर्षावर आयोगाचा कल दिसते, परंतु मला वाटतं की बा 1.5 वर्ष तुम्ही करा, 1 ते 1.5 वर्षाचं, परंतु तुमचा फोकस जो आहे ना, जे जानेवारीपासून ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानचा असला पाहिजे। म्हणजे हे करा, त्याच्यानंतरचं सुद्धा करू शकता, पण यावर फोकस करा। ते 36वा अंक आलेला, 37 आणि 38वा अंक हे तुम्हाला हेल्पफुल ठरू शकते। त्याच्यानंतर नाही का काही जसं न्यूजपेपर वाचू नका, सर्वप्रथम न्यूजपेपर वाचू नका तुम्ही, आपल्याला काही UPSC द्यायची नाही आहे की आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करायची नाही आहे सध्या, जे कंबाईनवर फोकस आहे, तर तुम्ही फक्त सिम्प्लिफाईड पब्लिकेशन्स वाचा किंवा मी तर सिम्प्लिफाईड म्हणतो, पृथ्वी परिक्रमा मी कधी वाचली नाही, पण सर लोक देतात ते बी रिकमेंडेशन चांगलं असू शकते, पण मी सिम्प्लिफाईड सांगणार तुम्हाला। तर न्यूजपेपर वाचू नये, हे एक लक्षात ठेवा। आणि सिलेक्टिव्ह रीड करायचं आहे, सिलेक्टिव्ह तुम्ही त्याच वेळेस रीड करणार ज्यावेळेस तुम्हाला मागील वर्षाची PIQ समजणार आहे आणि कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येत आहे, आणि कोणत्या टॉपिक केल्यावर आपल्याला नाही का असं वाटलं पाहिजे फील की बा आज जे मी वाचत आहो 1 मार्क फिक्स होणार आहे, याच्यातला क्वेश्चन आला तर नक्कीच मी सांगणार आहे। आणि आता काय महत्वाचं काय माहित आहे का, हे निधन वार्ता जे असते, आपल्याला निधन वार्तामध्ये बऱ्याच 10-15 पेज असते, परंतु निधन वार्तामध्ये नेमकं नाही का फेमस व्यक्ती जे आहे तेच करायला पाहिजे तुम्ही, बाकीच तुम्ही स्किप करायला पाहिजे, कोणाचं नाही वाचायचं, फक्त जसं बघा रतन टाटा फेमस होते का नाही, त्यांच्यावर क्वेश्चन पडला मेन्सला 2024ला। मनमोहन सिंग आहे, फेमस होते, त्यांचे निधन झालं, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते। स्वामीनाथनवर 2 प्रश्न, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड ग्रुप मेन झालेली आता 24ची। म्हणजे बघा ना, हे नाव बिन हरित क्रांती संबंधी आहे, म्हणून ज्या गोष्टी आपण वाचतो आपल्या GS मध्ये त्या संबंधित जर सुद्धा व्यक्ती राहिलं तर त्याच्यावर फोकस करायचा। जसं एक होती फातिमा बीवी होती, पहिली महिला उच्च न्यायाधीश होती हायकोर्टची, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आला होता। तर नेमकं आपल्याला समजलं पाहिजे, निधन वार्ता सर्व नाही करायचं आहे, 2-3 मी तुम्हाला ते सर्व क्लिअर करणार आहे। आता आपण काय करू, आता प्रश्न बघू आणि तुमचा अप्रोच काय असला पाहिजे करंट बद्दल सांगतो। प्रश्न मी कलेक्ट केलेले आहे, कोणत्या वर्षाचे ते काही सांगत नाही कारण की याच्यावर मी केलेलं नाही आहे। तर पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आहे,
कोणत्या एजन्सीने नाही का नो युअर मेडिसिन ॲप लॉन्च केले. म्हणजे आता आपल्याला याचं उत्तर जरी नाही का, उत्तराशी आता मतलब नाही आपल्याला, हे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी याचं उत्तर, परंतु आपल्याला ॲपवर प्रश्न विचारला, तुम्ही ॲप करायला पाहिजे, जे महत्वाचे आहे ॲप. त्याच्यानंतर बघा आपल्याला नाही का ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे विचारला होता, हे तुम्हाला माहित पाहिजे. ग्लोबल हंगर इंडेक्स झालं, SDI मध्ये भारताचा क्रमांक किती आहे, GI किती आहे, म्हणजे सिलेक्टिव्ह वाचायचं आहे आणि काही निर्देशांक संपूर्ण करायचे नाही आहे. जसं SDI आपल्याला नाही का इकॉनॉमिक्स सुद्धा ते नाही का विचारलं जातं, इकॉनॉमिक्स थ्रू आणि करंट थ्रू, हे तुम्ही करायला पाहिजे. GI आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आणि करंट मध्ये फक्त रँक बघायची. आणि काही इंडेक्स असे असले की ज्यामध्ये भारतानं प्रगती केली किंवा भारताचं स्थान नाही का असं तुम्हाला ठळक दिसत आहे बा, की भारत इथं नाही का खूप मागं झाला किंवा खूप पुढे गेला, तर ते इंडेक्स करायचे. आणि जर पहिला इंडेक्स असेल बा, कोणी नीती आयोगाने केला किंवा कोणी बी, तर त्याच्यावर फोकस करायचा, बाकी पूर्ण स्किप मारायचे. तर लक्षात ठेवा. हे दुसरा इंडेक्सवरचा प्रश्न बघा, हे राज्यसेवेचा होता. आणि आपल्याला कधी कधी लॉंग फॉर्मवर प्रश्न विचारला जाते, जसं काही इथं विचारलं होतं VCIP विस्तार बँकिंगची संबंधी आहे, बातम्यामध्ये दिला आहे, म्हणजे याचा लॉंग फॉर्म विचारला होता. त्यानंतर आपल्याला नाही का केरळ राज्य सरकारने के फोन प्रकल्प सुरू केला होता, त्यामधील ओचा अर्थ. परंतु आपण रीडिंग करताना जर आपल्याला अशा आले बा लॉंग फॉर्मवरचे प्रश्न, तर तुम्ही कलेक्ट करायचे आणि तुमच्या नोट्समध्ये लिहायचे, म्हणजे याच्यावरून समजते की बा आपल्याला लॉंग फॉर्मवर विचारते, महत्वाचे. परंतु त्याच्यानंतर बघा आपल्याला अँबॅसिडर सुद्धा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने स्वच्छमुख अभियानचा अँबॅसिडर कोण आहे? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर फेमस व्यक्ती आहे. असे काही फेमस व्यक्ती असन की जे अँबॅसिडर झाले, ते तुम्ही नक्कीच इथं विचारायला घातले पाहिजे. म्हणजे तिसरा टॉपिक कोणता आहे तुमचा? अँबॅसिडर. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न विचारला जाते नाही का, अखिल मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण आहे? म्हणजे जे नाट्य संमेलन आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, याच्या अध्यक्षावर बरेच प्रश्न आहे. अध्यक्ष 96 कोण आहे, 97 कोण आहे, हे तुम्ही पाहणं अपेक्षित आहे याच्यात. हे इथं कळालं तुम्हाला. त्यानंतर समित्या जे असते आपल्याला, कमिटी एखाद्या या विषयावर नेमली असेल त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. बघा सर्वोच्च न्यायालय 2021 मध्ये नाही का रवींद्रन समिती स्थापन केली होती, कशा संबंधी? ते पेगासस संबंधी होती हे. त्याच्यानंतर आता राज्यसेवा 2024 ला पडला बघा, इथं करमाळकर कमिटी, नितीन करीर समिती, सुनील पवार आणि कस्तुरंगन समिती, कारण की हे एज्युकेशन संबंधी होते आहे. म्हणजे समितीवर पूर्वी आला आता याला, म्हणजे आपण काय नक्की फोकस करायला पाहिजे तुम्हाला कळत असेल. मी तुम्हाला फक्त ठळक पॉईंट सांगत आहे, बाकी गोष्टी तुम्ही करणार आहे. त्यानंतरचा बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, 2021 साली नाही का कोणत्या राजकीय पक्षाने त्याचे शताब्दी वर्ष पूर्ण केले? म्हणजे असं जर ठळक झालं की पहिल्या 100 वर्ष पूर्ण झाले राजकीय पक्षाला, ते तुमच्यासाठी योग्य आहे. त्यानंतर आता 24चा प्रश्न विचारला होता, घानाचे नाही का जे अध्यक्ष बनले होते जॉन महामा, हे कोणत्या राजकीय पक्षाचे आहे? त्याच्यानंतर आणखी बघा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिज ट्रस यांची निवड झाली, त्याबद्दल विधाने लक्षात ठेवा. म्हणजे कोणता राजकीय पक्ष जर सत्तेत आला असेल, करंटमध्ये जर आपण ते वाचत असेल, तर त्यावेळेस नाही का तुम्ही ते लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांचा राजकीय जास्त डीप नाही जायचं, कोणता राजकीय पक्ष आहे, काही महत्वाचे ठळक पॉईंट त्यांच्यावाले की जे बा हायलाईट करत असन त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. इथं बघा हुजूर पक्षाचे प्रतिनिधित्व करतात, अशी तुम्हाला ब्रिटनच्या दुसऱ्या महिला आहे, तिथं जर असं नाही पहिल्या महिला आहे, तिसऱ्या महिला आहे, ते फोकस करायचं, आपल्या एलिमिनेशन करता येते. त्यानंतर बघा त्याच्यातला आणखी प्रश्न होता, इंग्लंडच्या माजी पंतप्रधान लिज ट्रस कोणत्या राजकीय पक्षाच्या नेते आहे? बघा लिज ट्रसवर किती प्रश्न आहे, म्हणजे इथं समजलं कोणता राजकीय पक्ष जर सत्तेत आला असेल नवीन, तर त्यांचा पक्ष आणि त्यांचे काही तरतुदी महत्वाचे हायलाईट हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, आपल्याला जर कोणत्या थीम असेल महत्वाच्या, जसं जागतिक पर्यावरण दिवस, इथं पृथ्वी दिवस विषयी विचारलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा ई गव्हर्नन्स परिषदा भरल्या जात्या, ते बघायचं, त्याची थीम बघायची, कुठे झाली ते बघायचं, एवढं लक्षात घ्यायचं. काही महत्वाचं काही त्या परिषदेमध्ये झालं असेल, हायलाईट होत असेल, तेवढं जास्त डिटेल जायचं नाही. जसं हे बघा जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 साली WHO ने कोणत्या भारतीय राज्याची निवड केलेली आहे? म्हणजे तुम्हाला समजत आहे का, तंबाखू विरोधी दिनी नाही का एका राज्याची निवड केली, कोण? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे असे जर ठळक दिसत असेल तुम्ही लिहायला पाहिजे, राज्याचा असो किंवा कोणत्याही देशाचा असो किंवा भारताचा असेल, तर ते तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे. एक प्रश्न बघा आपल्याला विचारला होता, समाज कल्याणमध्ये पॅराकॉट या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातली? आता हे काही फर्स्ट असं काही पहिल्यांदा झालं नाही, परंतु जर आता तुम्ही याच्यातून काय शिकू शकता, जर अशी काही रसायन असेल कोणत्या राज्यानं बंदी घेतली असेल, ते तुम्ही नाही का नोट डाऊन करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा,
आपल्या निधन वार्तावर म्हटलं होतं बघा, स्वामीनाथन विषयी योग्य विधान निवडा आलं होतं. त्यानंतर आर नागास्वामी यांचे निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. पुन्हा नाही का प्रश्न आला होता रतन टाटावर आलता, त्याच्यानंतर स्वामीनाथनवर पुन्हा आला. म्हणजे बघा मी तुम्हाला काय सांगत आहे, फेमस व्यक्ती कोणती घ्यायची निधन वार्तामध्ये आणि बाकी स्किप मारायचं, कारण की तुम्ही किती निधन वार्ता करू शकता ते तुमच्यावर अवलंबून आहे ना. लक्षात राहत नाही म्हणून सिलेक्टिव्ह वाचायचं. मी तुमचे सांगणार आहे काय महत्वाचं आहे पुढं. त्यानंतर बघा लेटेस्ट जर अमेंडमेंट झाली असेल, आपण आता 25चा अभ्यास करतो 24-25, तर जसं घटना दुरुस्ती झाली असेल, कोणत्या कायद्यात बदल झाला असेल, हायलाईट होत असेल करंटमध्ये आणि मासिकमध्ये, तर तुम्ही ते करायला पाहिजे. बघा ग्राहक संरक्षण कायदा 2019चा प्रश्न आहे, कारण की त्यावेळेस हा कायदा 1986 जागी नवीन म्हणजे जुन्या कायदा रद्द करून नवीन बनला म्हणून हायलाईट केला होता. डीप जायचा का नाही, कधी लागू झाला, काय तरतुदी आहेत, थोडक्यात जास्त डीप येत नाही तुम्हाला, त्यामुळे याच्यात निश्चिंत राहायचं. त्यानंतर EWS वर सुद्धा घटना दुरुस्ती झाली 103वी, त्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यानंतर नवशैक्षणिक धोरण जे माहीत आहे आपण आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर, जसं कस्तुरंगन समितीवर आलं, त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी महत्त्वाच्या तरतुदी बदलल्या ना, कारण की कितीतरी वर्षापूर्वीचं नाही का शैक्षणिक धोरण आता बदलण्यात आलं, त्यावर प्रश्न होता. म्हणजे हे तुम्हाला याच्यावर एक अंदाज येते की बा नेमकं आपण वाचताना काय रीड करायला पाहिजे आणि काय रीड नाही करायला पाहिजे, हेच मला सांगण्याचा उद्देश आहे. त्यानंतरचा बघा, हे बघा आणखी याच्यात नव शैक्षणिक धोरणावर प्रश्न आहे. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक वर प्रश्न राज्य शिविला होता आणि आणखी असणार आहे प्रीला किंवा मेन्सला, हे तुम्ही करून घ्यायला पाहिजे चांगल्या प्रकारे. बघा नवीन शैक्षणिक धोरण पुन्हा आलेलं आहे, म्हणजे तुम्ही बघा रिपीट क्वेश्चन आयोग कशावर करत आहे आणि कोणते ठळक. सांगण्याचा उद्देश हेच आहे की बा आपण कमी माहितीवर सुद्धा प्रश्न मिनिमम मार्क घेऊ शकतो. आपल्याला याच्यात मिनिमम मार्क घेऊनच समोर जायचं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीर बद्दल आलता 2019. काहून की एवढा मोठा चेंज झाला होता, कारण की केंद्रशासित प्रदेशाचं राज्यात रूपांतर केलं म्हणून त्यावेळेस हा क्वेश्चन झाला. म्हणजे असे हॉट टॉपिक तुम्हाला समजलं पाहिजे की नेमकं काय, यानं तुम्हाला नक्की डायरेक्शन मिळणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आरोग्य मैत्री ॲडक्यू भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे कुठे अनावरण करण्यात आले. असं काही जर फेमस असेल वाचताना वाटत आहे की बा हॉस्पिटल संबंधी आहे, पहिल्यांदा झाली किंवा इथं हेलिकॉप्टरनं सुविधा देण्यात आली, तशा गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. कुठचे जर ऑपरेशन मोहीम सुरू केली असेल कोणत्याही राज्याने वाचत असेल तर घ्यायला पाहिजे आपण लक्षात. त्यानंतर कोणतं नाही का ॲप असेल कृषी संबंधी ॲप्लिकेशन असेल ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर बघा कोणतं जर कोणत्या मंत्रालयाने मिशन सुरू केलं असेल ते सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. महिला बाल विकास मंत्र्याने कोणत्या इनिशिएटिव्ह सुरू केला असेल ते सुद्धा तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असते, जागरूक वोटर मोहीम कोणी सुरू केली, जसं गुगल मायक्रोसॉफ्ट यांनी जर काही केलं असेल असे मोहिमा, ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर एखादी अमृत सरोवर मोहीम कशा संबंधी आहे हे आपण वाचतो योजनेमध्ये, तर नेमकं कशा संबंधी आहे, काय ठळक आहे एवढंच लक्षात घ्यायचं, बाकी स्किप करायचं. त्यानंतर बघा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं नाही का कोणत्या नावाने भारताच्या गावाची सांस्कृतिक जे आहे त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी काय ठेवलं, मेरा गाव मेरा देश, असं जर वाचण्यात आलं आपल्याला तर लक्षात ठेवायचं. हा तर चला नेक्स्ट पाहू आपण. काही नेमणुका विचारल्या जातात, जसं की विचारलं बघा संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्षपद कोण आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष विचारले. द्रौपदी मुर्मू भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहे, याबद्दल विधाने महत्वाचे आहे ना, घटनात्मक पद आहे आणि असं जर चेंज झालं असेल तर तुम्ही ते कराल. आणि एक महिला आहे असं तुम्हाला लक्षात येते. रमेश बैस महाराष्ट्राचे राज्यपाल झाले होते, राज्यपालावर प्रश्न आहे. म्हणजे काही चेंज झालं महाराष्ट्राचं भारताचं महत्वाचं तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोण निवड झाली होत्या ते प्रश्न आहे. त्यानंतर बघा इस्रोचे कोणी अध्यक्ष, इस्रो महत्वाचं आहे ना स्पेसचं, तर त्याचे कोणी अध्यक्ष चेंज झाले असेल तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अर्थशास्त्रात नोबेल मिळाला होता अभिजित बॅनर्जी, ते भारतीय व्यक्ती होते म्हणून नाही का त्याच्यावर डिटेल प्रश्न आला. इतर देशाचा असताना डिटेल येत नाही, फक्त कोणाला भेटला आणि कोणत्या क्षेत्रात भेटला, आणि महिला असेल तर पहिली कोणत्या देशाच्या बस इतकंच विचारते त्यांनी दुसऱ्या देशाबाबतीत. आपला जर व्यक्ती असेल तर त्याच्यावर डिटेल येऊ शकते. त्यानंतर बघा आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष विचारले आहे, आपण वाचतो. लोकपालवर वाचतो आपण त्याचा अध्यक्ष विचारला आहे. वर्ल्ड ग्रुप बँक जे आपण ज्याला IMF म्हणतो त्याच्यावर भारतीय व्यक्तीची निवड झाली, ते अजय पालसिंग बंगा, हे अशी विचारले जाते जे भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर जर महत्त्वाचं काम करत असेल ते तुम्ही ते नोट डाऊन करायला पाहिजे. हे या प्रश्नावरून करणार आहे. तर आपल्याला मंकी पॉक्स आलता पहिला, आपल्या इथं मंकी पॉक्स आलता, त्याचा पहिला रुग्ण कुठं आला आणि कोणत्या देशात आला हे वाचत असतो आपण, पर्यावरण घडामोडी. त्यानंतर बघा किवी हे भारतातील पहिले प्रमाणित फळ आहे, म्हणजे पहिलं आहे म्हणून विचारतो आपण.
भारतातील पहिले ऑनलाईन गेमिंग, म्हणजे पहिल्या घटना तुम्हाला यायला पाहिजे. युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रथम ब्लँक महिला बघून घ्या. त्यानंतर पहिले लढाऊ हेलिकॉप्टर कोण चालवलं, म्हणजे पहिले हे आपण याच्यावर लक्ष जाणारच आहे. बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही बघून घ्या. कारागृह पर्यटन चालू करणार पहिलं राज्य महाराष्ट्र असेल तर खूपच चांगलं. इतर राज्याचं असेल सुद्धा घेतलं पाहिजे ना आपण, कारण की असे पॉईंट आपल्याला समोर नेतात. आणि पहिल्या घडामोडी तर नक्कीच आपण वाचत असतो. त्यानंतरचं का पहिला हायड्रोजन धरण, हेपॅटायटिस सी मध्ये गोल्डन टिअर दर्जा देणारा पहिला देश विचारला. प्रत्येक सिगरेटवर आरोग्यविषयक नाही का सल्ला देणारा जगातील पहिला देश. MSRTची पहिली महिला चालक, पहिला लव्हेंडर फार्म, त्यानंतर पहिला सर्वप्रथम हरित हायड्रोजन धरण, त्यानंतर मायग्रेशन ट्रॅकिंग शिप सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र होते. त्यानंतर पहिले सोन्याचे ATM, कोविड-19चा पहिला रुग्ण भारतात कुठं आणि कधी आढळला, म्हणजे बघा तुम्ही पहिलंच आहे, म्हणजे आपण हे लक्षात ठेवू शकतो याच्यावरून, हे तुम्ही समजू शकता. त्यानंतर एखादी आशियाई क्रीडा स्पर्धा असो, ऑलिम्पिक असो, काही जिथं म्हणजे काहीतरी स्पर्धा झाल्या आंतरराष्ट्रीय, भारतानं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस आणि महत्त्वाची कामगिरी केली आणि कुठं झालं हे तुम्हाला कळणार आहे, ते वाचणं अपेक्षित आहे. प्रज्ञान आणि बुद्धिबळमध्ये महत्त्वाची कामगिरी केली होती म्हणून त्याच्यावर प्रश्न पडला. दुलीप ट्रॉफी कोणा संबंधी आहे, क्रिकेट संबंधी आहे, लक्षात ठेवा. अशाच वाचताना स्पोर्टमध्ये लक्षात ठेवायचं, दिलीप ट्रॉफी कशा संबंधी आहे, हजारे ट्रॉफी कशा संबंधी आहे, आगा खान पॅलेस कप कशा संबंधी, असं वरवरचं जास्त नाही, फक्त फेमस जे आहे तेच करायचे आपण. नंतर राफेल नडालला जे ग्रँड स्लॅम पद आहे महत्वाचं आहे, किती मिळाले त्याच्यावर सुद्धा आहे. असं जर विचारलं की राफेल नडालला सर्वात जास्त ग्रँड स्लॅम मिळाले, किती मिळाले ते सुद्धा लक्षात ठेवायचं. 43 असन, 44 असन, याच्यावरून कळते. त्यानंतरचा बघा प्रश्न आणखी, लिओनेल मेसी जे आहे त्याला कोणता पुरस्कार मिळाला. बॅलेडिन ओवर पुरस्कार फुटबॉलचा महत्वाचा आहे, कोणाला मिळाला, स्त्रीमध्ये कोणाला मिळाला, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. बघा 21वा ग्रँड स्लॅम आला का नाही, ग्रँड स्लॅम महत्वाचा आहे आपल्यासाठी. त्यानंतर बघा ध्यानचंद पुरस्कार विचारलं, इकडं कोणाला भेटला आणि इकडे क्रीडा प्रकार, मग आपण ध्यानचंद पुरस्कार करायला पाहिजे, कोणत्या क्षेत्रात मिळाला, कोणाला मिळाला. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी पहिले स्वर्ण पदक कोण, महत्वाचं आहे ना, म्हणून विचारते पहिलं दुसरं किंवा. त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये नाही का भेट घेतली. आता हे लक्षात ठेवायची काही गोष्ट नाही आहे, याचं उत्तर आपण वरीलपैकी सर्व मारायला पाहिजे. बस काही गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे किंवा नेमकं काय मारायला पाहिजे, अभ्यासाचा भाग आहे किंवा नाही. त्यानंतर 19वी नाही का नामशिखर परिषद झाली होती, हे विचारलं होतं. का विचारली होती नामशिखर परिषद, कारण की दर 3 वर्षांनी होती म्हणून विचारली होती, हे तुम्हाला कळलं पाहिजे. सस्टेनेबल इंटरनॅशनल फायनान्सिंग स्कीम जी कोणत्या जागतिक संघटनेसंबंधी आहे, असं जर आलं असेल WHO IMF संबंधी आहे तर आपण ते पाहिले पाहिजे. NATO प्लस संघटना विचारली होती, कारण की NATO एक वेगळी आहे आणि NATO प्लस वेगळी आहे, म्हणजे त्यावेळी चर्चेत होती म्हणून आले. अशा संघटना जर हायलाईट करत असेल तर पाहिले पाहिजे. ब्ल्यू पॅसिफिक उपक्रम आहे, हे तुम्हाला पाहिजे. याच्यात काहीच नाही कोणत्या देशात आहे, कोणते देश सहभागी आहे आणि काय उद्दिष्ट आहे, एवढं जरी परफेक्ट माहिती राहिलं ना एलिमिनेशन करता येते. याच्यात ते चुकवते काय माहिती आहे का. बघा ब्ल्यू पॅसिफिक मोहीम जी आहे ते चौथा पर्याय, हा उपक्रम चीनने सुरू केला, हा उपक्रम अमेरिकेने सुरू केला होता. म्हणजे वरचंच वाचतो आपण आणि ते परफेक्ट वाचलं तर आपण एकाच याचा बाकीचे क्वेश्चन माहीत नसलं तरी आपण सोडू शकतो. 5 आयज अलायन्स बद्दल विचारला होता राज्यसेवामध्ये, तर ते आपल्याला करंटमध्ये जर तसं काही झालं असेल नवीन तर वाचायला पाहिजे. त्यानंतर बघा युद्धाभ्यासावर बरेच क्वेश्चन आहे. अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव कसा आहे, पहिला आहे, तर त्याच्यावर विचारलं होतं. भारत, मोझांबिक आणि टांझानिया यामध्ये नाही का त्रिपक्षीय सराव झाला होता आणि ती पहिली आवृत्ती होती. आणि कुठं झाली, एक पहिली आवृत्ती असेल ना कोणत्या देशात झाली आणि कुठे झाली लक्षात ठेवायचं. आणि ओल्डच असेल तर फक्त कोणत्या देशादरम्यान एवढं लक्षात ठेवायचं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भारत आणि मंगोलियामध्ये कोणता आहे, तर नोमॅटिक एलिफंट आहे. बाकीचे पर्याय बघा हँड इन हँड भारत चीन, खंजर आहे किर्गिस्तान सोबत, डेझर्ट ईगल बिन आहे, तुम्ही पाहून घ्या. म्हणजे असे आहे आपल्याला याच्यावर एक मार्क फिक्स होती युद्धाभ्यासावर. त्यानंतर बघा आणखी तुमच्या स्क्रीनवर आहे युद्धाभ्यास. त्यानंतर ऑपरेशन झाले असेल कोणत्या देशासोबत, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन अजय, ऑपरेशन देवी शक्ती, ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन दोस्त, हे बरेच आहे जे आलेले आहे रिपीट. तर तुम्ही हे लक्षात घेऊ शकता. तुमच्या स्क्रीनवर बघा ऑपरेशन बद्दलच विचारलं आहे. तुर्की, अल मोहद अल हिंदी, पुन्हा युद्धाभ्यास पहिला होता. तर तुम्ही नेमकं याच्यावर सरू शकता की युद्धाभ्यास महत्वाचा आपल्यासाठी. त्यानंतर बघा नवीन संसद भवन विचारलं होतं, कारण की नवीन झाली ती ना म्हणून महत्वाची होती, त्याच्यावर प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा जे आपल्याला हवामान परिषद होते ना, UN कॉप परिषद म्हणतो त्याला, त्याच्यावर लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न आला होता. त्यानंतर बघा जर एखादा भारतीय व्यक्ती आहे
स्पेस संबंधी त्याला एखादा नवीन पुरस्कार भेटला असेल, वसंत गोवारीकर सरांचं नाव आपण ऐकतो, तर अशा व्यक्तीचे नाव नोट डाऊन करायचं, कोणाला भेटला आणि कोणाला भेटला आणि कोणता भेटला, बस सफिशियंट आहे. बाकी डिटेल वाचायचं नसतं त्यांच्या बाबतीत, कारण की याच्या बाबतीत फक्त आपल्याला भेटणं महत्वाचं आहे. म्हणजे कोणाला मिळालं एवढंच विचारते आयोग, नाहीतर त्याचं पाहायचं वसंत गोवारीकर पुढे म्हणजे काय होतं, कोणत्या पदावर होते पूर्वी, काहीच करायचं नाही आपल्याला, स्किप मारायचं. बाकी कॉपर महासीर मासा घोषित करणारे कोणत्या राज्य मासा घोषित केला राज्यानं, असे विचारते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर कोणत्या देश मलेरिया मुक्त घोषित झाला जागतिक लेवलवर, असे प्रश्न बरेचदा आलेले आहे. त्यानंतर युनेस्कोने नाही का आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन देशातील मुली आणि महिलांना समर्पित केली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन ते अफगाणिस्तानला समर्पित केला होता. असं जर ठळक वाचत असेल कोणत्या देशाला समर्पित, तर लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर कोणत्या देशाने राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटीवर वगळला आहे, अशा गोष्टी आपण वाचतोच, कारण की एखाद्या नोटीवर वगळला असेल तर आपल्याला वाटतेच ते इम्पॉर्टंट आहे आणि तेच विचारते आयोग. हे म्हणजे सोप्या असते गोष्टी, आपण इथून घ्यायला पाहिजे. बघा UN कॉप परिषद आली ती 15वी, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि याच्यात काय चुकलं होतं माहिती आहे का, UN कॉप 15वे अध्यक्षपद चीनने भूषवले, हे चूक होतं त्यावेळेस. म्हणजे नेमकं बघा सोप्या सोप्या गोष्टीत चूक होत्या, एक ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर लोकशाही अण्णाभाऊ साठे आपण समाज सुधारक कोणत्या देशामध्ये नाही का त्यांचा पुतळाचं अनावरण केलं. म्हणजे अण्णाभाऊ साठे कोण आहे, आपल्या इथचे समाज सुधारक आहे, आणि त्याचा पुतळा नाही का रशियात जाऊन जर बनत असेल, तर अशा गोष्टी जर महत्वाच्या असेल तर तुम्ही ते नोट डाऊन करायला पाहिजे ना. त्यानंतर बघा भारताच्या राष्ट्रपतीने नाही का महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केले. म्हणजे राष्ट्रपतींनी महाराष्ट्रात येऊन उद्घाटन केलं, महत्वाची गोष्ट आहे ना, हे लक्षात राहते. त्यामध्ये अशा गोष्टीकडे तुम्ही फोकस करायला पाहिजे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटीवर आहे, ट्री सिटी पुरस्कार दिला होता त्यावेळेस नवीन, तर मुंबई होतं, तर असे पुरस्कार जर हायलाईट होत असेल तर लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर ATP प्रणाली कोणी लागू केली बघून घ्या. अभिजात भाषा आता बदलल्या, ते करण असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे, किती भाषा आहे आता कोणाला भेटला. त्यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कारावर प्रश्न विचारते, पहिला जल पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला, ते सुद्धा लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरमध्ये नाही का उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गावर सर्वात मोठा रेल्वे पूल बांधण्यात आला, कोणत्या नदीवर बांधण्यात आला, कोणत्या रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे, एवढं लक्षात असलं पाहिजे. काही वैशिष्ट्य असेल तर हे समजलं पाहिजे. क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लागू केला, हे आलं काऊन माहिती आहे का, त्यावेळेस पहिल्यांदा क्रिप्टो करन्सीवर लागू झाला म्हणून आला होता. त्यानंतर बघा ओम बिर्ला असतायचे नाही का भारताचे स्वातंत्र्य सैनिक कृषी तज्ज्ञ यांचा पुतळा अनावरण मेक्सिकोमध्ये करण्यात आले. आता तुम्ही सांगा, भारतीय नाही का स्वातंत्र्य सैनिक आहे, ज्याला आपण म्हणतो पांडुरंग खानखोजी, ज्याला आपण पीर खान असे म्हणतो, हे इतिहासात वाचतो आपण, तर यांचा पुतळा बनला, म्हणजे महत्वाची घटना आहे का नाही. तर तुम्ही अशा गोष्टी लक्षात केल्या पाहिजे. राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान बघा त्याचं नाव चेंज झालं होतं, ते कोणत्या राज्यात आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा ऑस्ट्रेलियात नाही का व्हिक्टोरिया राज्यात पहिली भारतीय बँक स्थापन झाली, हे लक्षात येते आपल्याला. कलम 300 कोणतं जर कलम जर हायलाईट होत असेल करंटमध्ये तर तुम्ही ते लक्षात घ्यायला पाहिजे. जसं पूर्वी नाही का कलम 377चा उल्लेख होता, हे नाही का होमोसेक्शुअल संबंधी आहे, म्हणजे समलैंगिकता, हे खूप केस गाजली होती त्यावेळेस, ती चर्चेत होता. आता मग अशा गोष्टी केल्या पाहिजे ना आपण, की जास्त डीप नाही, फक्त कशा संबंधी आहे कलम एवढं. गगनयान मिशन कोण आलं, आपण भारताचा व्यक्ती जाणार आहे कुठे अंतराळमध्ये, तर महत्वाची घटना आहे, त्यामुळे ते गगनयानवर प्रश्न विचारले होते सर्व. आणि डिटेल काऊन विचारले त्यांनी, भारतीय होता. आणि हे जर फॉरेनचं असतं तर नुसतं विचारलं असतं हे मिशन कोणत्या देशानं लॉन्च केलं, किंवा कोणती महिला होती, या कोणत्या देशाच्या म्हणजे कोणती महिला गेली अंतराळमध्ये. जसं वांग यापिंग होती, ती चीनची होती का उत्तर कोरिया काय असं, चीनची होती वाटते, जी अंतराळात जाणारी पहिली होती. तर असे विचारते, जास्त डीप नाही जात तिथं त्यांनी. त्यानंतर बघा एक्स मॅक्सवेल हा प्रारंभ जो विमान होतं ते कोणत्या देशाचं आहे, कोणत्या देशाने हॉसांग-बार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले, इथं कोण आहे उत्तर कोरिया होतं. त्यानंतर भारतात जर कोणी क्षेपणास्त्र जर लॉन्च केलं असेल ते लक्षात ठेवायचं. हे वांग यापिंग बघा अंतराळात चालून अंतराळ पहिली नागरिक बनली होती, ते कोणत्या देशाची आहे. जर कोणत्या देशाला जर भारतानं काही क्षेपणास्त्र जर भेट दिलं असेल ते लक्षात ठेवायचं. जसं डोर्नियर 228 दिलं होतं श्रीलंकेले, आता नाही का इंडोनेशियाला दिलेलं आहे कोणतं ब्राह्मोस, हे लक्षात ठेवजा. असे विचारू शकते, यावरून तुम्हाला समजते की काय. बघा हे पुन्हा इस्रो म्हणजे गगनयानवर आलता हे प्रश्न, पण कॅन्सल झालता. कोणतं जर मिशन जर लॉन्च केलं असेल गुप्तचर उपग्रह कोणत्या देशाने ते पाहायचा. गगनयानवर पुन्हा प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर आहे. यूसॅट हा कोणत्या देशाचा आहे, बघा अंतराळावरच आलेला आहे, भारत आणि रशियामधला होता. त्यानंतर पहिलं सौर मिशन होतं आपलं आदित्य L1, ते कोणत्या देशाने सुरू केलं किंवा कोण सुरू केलं, ते भारतानं सुरू केलं, सर्वच माहीत आहे. काहून विचारलं,
सर्वात महत्त्वाचा आहे म्हणून तशा गोष्टीवर फोकस करायचा आपण. त्यानंतर बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा पहिली आहे? तर दुसऱ्या देशाचा उल्लेख आहे, नासाचा. तर तिथं काही म्हणजे जास्त डीप जायचं नाही, फक्त प्रश्न वन लाईन बनणार, त्यानंतर बाकीचे प्रश्न बघून घ्या. ऑस्कर पुरस्कारावर बघा प्रश्न कसे आलेले आहेत, जोड्या लावा, ते तुम्ही पहा. ट्रिसिटी पूर्ण आला. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कारावर आलेला आहे आपल्याला पुरस्कार, मराठीत कोण मिळाला. अनुवाद पुरस्कार सुद्धा विचारले जाते, जसं हा विचारला, तुम्ही त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. ऑस्कर पुरस्कार पुन्हा आला बघा. शांततेचा नोबेल कोणाला मिळाला, डायरेक्ट विचारते, आणि कोणत्या क्षेत्रात मिळाला तेच. त्यानंतर टाइम ऑफ पर्सन ऑफ द इयरवर विचारलेले आहे बऱ्याचदा. त्यानंतर बघा पुन्हा नोबेल पारितोषिकवर विचारला. त्यानंतर बघा राजीव गांधी अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार मागं घेतला होता आपण, बघा पुन्हा आलेला आहे. कोणाला भेटला आणि कशात भेटला हे तुम्ही पाहिले पाहिजे. साहित्य अकादमी पुन्हा रिपीट. राजीव गांधी खेळरत्न तर फेमस आहे, ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर अशोक चक्र, वीर चक्र कमी असेल तर करायला पाहिजे. अशोक चक्र बार बार विचारते आयोग. त्यानंतर बघा ते साहित्य अकादमी जे मराठी साहित्य आहे ना, अनुवाद, ते विचारला होता. पद्मविभूषणवर विचारला जाते बघा, पद्मविभूषण, पद्मश्री, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मश्री, आणखी काही आहे ना ते भारतरत्न, हे ते 3 पद्म पुरस्कार, याच्यावर प्रश्न येते. आणि त्यामध्ये जर महाराष्ट्राचा उल्लेख आहे ते, आणि एखादा जर सेलिब्रिटी असेल किंवा महत्त्वाची व्यक्ती असेल जे हायलाईट होत असेल त्यांचंच लक्षात ठेवायचं, खूप नाही करायचं, हे लक्षात ठेवा. पद्मश्रीवर पुन्हा आहे पद्मश्री आणि त्याच्या क्षेत्र, याच्यावरच प्रश्न येते. रॅमन मॅक्सेचे कोणाला मिळाला तेवढंच लक्षात ठेवा, आणि त्याच्यात जर भारतीय व्यक्ती असेल त्याला चांगलं हायलाईट करून पाठ करायचं. बुकर पुरस्कारवर प्रश्न आहे. टाईमवर पुन्हा आला बघा. साहित्य अकादमीवर पुन्हा आहे. त्यानंतर फ्रान्सचा पुरस्कार जर कोणाला मिळाला असेल ते लक्षात ठेवायचा. फिल्मफेअर पुरस्कार मराठी कादंबरी मराठीला मिळाला असेल किंवा हिंदीमध्ये, तेवढं लक्षात ठेवायचं, जास्त डीप नाही जायचं. बघा रसायनशास्त्रात नोबेल आहे, इथं ते विचारत आहे का जास्त डीपमध्ये जाऊ, या व्यक्ती कोणत्या देशाच्या होय, त्याने फक्त कोणतं क्षेत्र विचारते, जास्त डीप जात नाही, कोणते पुस्तकं लिहिले, काय लिहिले. त्यामुळे आपण जास्त याच्यात डीप वाचायचं नाही, फक्त नाव पाठ करायचे. बघा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पुन्हा विचारला, कारण यामध्ये गीतांजली स्त्री होती म्हणून जास्त डीप विचारला, म्हणजे सोपाच होता पण ती आली पाहिजे होता. साहित्य अकादमी बघा पुन्हा विचारला त्यांनी. ऑस्कर पुन्हा विचारला. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार पुन्हा विचारला. म्हणजे बघा क्वेश्चन्स पुस्तकवर विचारत आहे त्यांनी. बघा द बॅटल ऑफ रेजांग पुस्तक कोणाचं आहे. त्यानंतर बघा आंबेडकर लाईव्ह आताचा 24चा शशी थरूर. बियॉन्ड पॉसिबल कोणाचं आहे. अ स्ट्रेंजर ट्रूथ कोणाचं आहे. हे बघा पुस्तकावर सुद्धा आहे ते, म्हणजे तुम्ही बुक्स मेन करायला पाहिजे. आता आपण इतकं बघितलेलं आहे, यावरून तुम्हाला काही पॉईंट समजले असेल की कोणत्या टॉपिकवर प्रश्न येते आणि कोणते टॉपिक तुम्ही वाचायला पाहिजे, आणि हायलाईट जे असते ते करायलाच पाहिजे. अंतराळ घडामोडी असो, युद्धाभ्यास असो, समिती असो, राजकीय घडामोडीमधल्या काही घटना दुरुस्ती असो, पर्यावरण कृषी संबंधी घटना असो, पहिल्या घटना असो, निधन वार्तामध्ये फेमस व्यक्ती असो, त्याच्यानंतर आपण असे बरेच काही घडामोडी इंडेक्समध्ये असो, ते तुम्ही करायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर काही ऑपरेशन असन जागतिक लेवलवर भारतानं राबवले असन, ते हे तुम्ही सर्व इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे. मी त्याच्यावर नाही का आणखी तुम्हाला याची PDF देणार आहे. कोणती हे एक टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे मी नाही का. हे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की बा तुम्ही करंट अफेअर्सबद्दल काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, डायरेक्शन असलं पाहिजे, हेच उद्देश आहे. आणि तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मी नाही का तुम्हाला जी जुन्या प्रश्नपत्रिका आहे 24पर्यंतच्या करंटच्या 17 ते 24च्या, ती तुम्हाला PDF मी नाही का एका सरांनी बनवली आहे, तेच PDF मी तुम्हाला सेंड करणार आहे. नक्की त्याच्यावरून तुम्ही वाचा. कोणत्या टॉपिकवर जोर आहे आयोगाचा, ज्याच्यावर आपण मिनिमम 1 मार्क सुद्धा गेन करू शकतो, ते पहिले टॉपिक करायचे, नंतर बाकीच्या गोष्टी केल्या तर चालते. हे लक्षात घ्या, याच्यामध्ये मार्क भेटू शकते, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फक्त एक अट आहे, फक्त आपल्या याच्यातून नाही का खूप वाचा लागते, हे एक मिथ दूर करून घ्या. आणि सोर्स फक्त लिमिटेड ठेवा, हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि आपण नाही का, आणि आपण याच्यावर नाही का एक सिरीज सुरू करणार आहोत. हे सिम्प्लिफाईडच राहील. 36, 37, 38 अंक रोज जवळपास 20 ते 25 क्वेश्चन नाही का मी MCQ स्वरूपात टाकणार आहे. नक्की बघा, जवळपास 1000 क्वेश्चन आपण तुमच्या करंट अफेअरमध्ये कव्हर करू. तुम्ही सुद्धा अभ्यास करा, म्हणजे मी माझ्याकडून तर देतो पण तुम्ही सुद्धा करा, कारण की मला सुद्धा नाही का मी सुद्धा देणार आहे 25ची फ्री. तर त्यामुळे म्हणजे जितक्या जास्त देता येणार नाही, परंतु मी काही टॉपिक घेतो तुमच्यासाठी, जसे की
सायन्स बद्दलचे मी 10 ते 12 टॉपिक घेणार आहे. वनस्पती प्राणी फार डिटेल घेतो PIQ सहित, म्हणजे तुमचे याचे काहीतरी मार्क फिक्स झाले पाहिजे. इकॉनॉमिक्स सुद्धा घेणार आहोत मी, करंट सुद्धा घेणार आहोत. हे डेली 25 क्वेश्चन्स. अदर IMP पॉईंट जसे काही भूगोल इतिहासचे काही असेल ते सुद्धा घेईन मी. आणि समाजसुधारक देणार एक रोज तुम्हाला जमलं तर. समाजसुधारक एक म्हणजे तुम्हाला बराच भाग नाही का माझ्याकडून भेटीन, डायरेक्शन भेटीन. फक्त तुम्ही काय करायचं, जे तुम्ही तुमचं काम करायचं. माझं मी जे शिकवलं तुम्हाला आवडलं त्याच्या ते पाहून घ्यायचं आणि नक्कीच ते नाही का पुन्हा वाचून घ्यायचं. मी राजकीय घडामोडी 25 क्वेश्चन घेतले, मी सांगणार कशावर घेतले, तर तुम्ही ते तेवढा प्रश्न पाहायचे आणि राजकीय घडामोडी पाहून घ्यायची सिम्प्लिफाईड मधली. म्हणजे तिथच्या तिथे तुमची रिव्हिजन होते, सर्व गोष्टी होते. आणि नोट्स काढण्यात बी तितका वेळ जाणार नाही, कारण की माझे 25 क्वेश्चन MCQ स्वरूपातच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त हेल्प ठरणार आहे आणि मी इम्पॉर्टंट टाकणार आहे. हा, त्या बस इतकं आहे, कारण की मलाही लिमिटेशन आहे, काही हेल्थ इश्यू सुद्धा आहे घरच्याचे, सर्व बघायला लागते आणि म्हणून व्हिडिओ पडत नाही आहे हे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो. आणि आता नक्कीच उद्यापासून नाही का नक्कीच व्हिडिओ टाकतो मी व्यवस्थित. आणि तुम्ही नाही का तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की बा आपण कोणत्या विषयाला कसं हाताळलं पाहिजे, हे नक्की करा. बाकी काही नाही. मी एक आणखी व्हिडिओ टाकणार आहे PIQ ॲनालिसिस कसं करायचं, त्यानंतर संदर्भ ग्रंथाची कशी लिंक करायचं आणि नोट्स कशा काढायच्या. नोट्स आता तुम्ही सिलेक्टिव्ह वाचा, मी कसं सांगणार आहे, कारण की 1.5 महिन्यामध्ये सर्व नोट्स निघत नाही. परंतु काही सिलेक्टिव्ह जर तुम्ही काढू शकत असाल तर नक्कीच काढा. तर तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.